नमस्कार, मी मधुरा. गुलाब लावणारे आणि गुलाबप्रेमींना डायबॅक हा सर्वांनाच ओळखीचा आहे. कारण डायबॅकचा प्रॉब्लेम सर्वांनीच अनुभवला आहे. माझीही 1-2 रोपे ह्या पावसाळ्यात गेलेली आहेत. हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा, कारण मी ह्याच्यावर काय फवारणी करायची, कुठले जंतुनाशक वापरायचे हे मी व्हिडिओच्या शेवटी म्हणजे फवारूनच दाखवलेलं आहे. त्यामुळे शेवटपर्यंत पहा, की कसं फवारायचं, किती प्रमाण घ्यायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. मला एका ताईंनी कमेंट केली होती, शीतल घाडगे नावाच्या. त्यांनी सांगितलं की मग त्यांच्या झाडावर डायबॅग आलेला आहे, त्यामुळे रोप सुकलेले आहेत, खराब व्हायला लागले, त्याच्यावर उपाय काय? मी त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ केलेला आहे. तर पहा आता, डायबॅग म्हणजे काय? तर हा डायबॅग हा गुलाबाच्या झाडावरचा कॅन्सरच असतो. म्हणजे बघा, गुलाबाची फांदी वरच्या बाजूने किंवा खालच्या बाजूने काळी पडत जाते. वेळेत उपाय केले नाही तर रोप आपल्या हातून जळून जाते. दिवाळीच्या काळात मलाही माझ्या एका रोपाकडे लक्ष देता आलं नाही. खालून डायबॅक झाला आणि पूर्ण झाड जळून गेलं, कारण मुळाच खराब झाल्या. वरून जरी हिरव्या फांद्या असल्या तर काही उपयोग झाला नाही. माझ्या लक्षात पण आलं नाही की त्या वरच्या फांद्या काढून आपण लावाव्यात म्हणून. त्यामुळे ते झाड माझ्या हातून गेलं. तर पहा आता, डायबॅक का होतो आणि त्यावर उपाय काय हे सांगण्यापूर्वी आधी एक सांगते की प्रत्येक काळी फांदी ही डायबॅगच असतो असं काही नाही. काही कारणामुळे पण फांद्या काळ्या पडू शकतात. डायबॅक हा निसर्गातच होतो किंवा आपल्या काही चुकामुळे होतो. तर आता पहिल्यांदा आपण आपल्या काय चुका होतात की त्यामुळे फांद्यावर डायबॅक येतो हे आपण पाहूया. पहिल्यांदा मी दाखवलं आहे की ते डायबॅक फांदी जी वरून काळी होती त्याच्या थोडंसं खालपासून आपण ती फांदी तोडून टाकायची, म्हणजे जेणेकरून तिथून खाली परत ते वाढणार नाही. अशा प्रकारे फांद्यात त्या कापून टाकायच्या. बघा, त्या झाडावर मी पाहायला आले तर त्या झाडावर एक तसली अस्वलासारखी आळी होती. त्या झाडाच्या फांद्यात कुरतडायली होती. त्या आळीमुळे पूर्ण फांद्या खराब झाल्या असते, म्हणजे ते पानं कुरतडून खाल्ली असते. कळ्या आलेली, नवीन पालवी फुटलेली पण तिने खाऊन टाकली असते. कुंडी नेहमी स्वच्छ ठेवायची, त्याच्यात गवतही येऊ द्यायचं नाही. आणि खुरप्याने उकरून ऑक्सिजन मिळावा म्हणून ती माती थोडी उकरून ठेवायची. आपल्या चुकीमुळे काय होतं तर बघा, जर डायबॅक हा वरून होत असेल तर झाडाला सतत पावसाचं पाणी आपण कुंडी ठेवलेली असेल किंवा आपणच जास्त पाणी देत असेल तर किंवा कमी पाणी झालं तरी हा डायबॅक होऊ शकतो. त्यासाठी आपल्या कुंडीचे ड्रेनेज होल चेक करा. होल बंद असेल तर पाण्याचा निचरा होणार नाही. त्यामुळे मुळाच्या भोवती पाणी जमा होते आणि मुळा सडायला लागतात. त्यामुळे रोपाला वरच्या बाजूनी किंवा खालच्या बाजूनीही डायबॅक सुरू होतो. पाणी कमी पडल्यावरही रोपाला शॉक बसतो. त्यामुळे रोप स्वतःच्या फांद्या कमी करतो. प्रत्येक सीझनमध्ये योग्य प्रमाणात, उदाहरणार्थ उन्हाळ्यात पाणी जास्त लागतं, पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात पाणी थोडंसं लागतं. माती जर चिकट असेल तर पाणी कमी लागतं. आपण चेक करायचं की 1 इंचापर्यंत उकरून पाहायचं की खाली माती ओली आहे का किंवा चिखल आहे का, तर पाणी देऊ नये. जर कोरडी पडलेली असेल तर पाणी द्या. 2-3 दिवसांनी द्या. उन्हात कुंड्या ठेवा. जास्त पण उन्हात नका. उन्हाळ्यात नाही ठेवायच्या, पावसाळ्यात ते हिवाळ्यात उन्हात ठेवायच्या कुंड्या. माझ्या पण एका रोपाला आता तुम्हाला दाखवलेल्या शेजारच्या रोपाला उन्हात ठेवायची वेळ आलेली आहे, कारण त्याची वाढ जास्त होय नाही. सावलीच आहे, पलीकडे मोठं झाड असल्यामुळे त्याच्यावर सावली पडते. पहा, इथं आता वरून फांदी जळायला लागलेली, त्यामुळे त्या फांदी जितकं जळली आहे त्याच्या थोडंसं खालीपर्यंत आपल्याला कट करून घ्यायचं. जेवढ्या फांदीला डायबॅक झालेला आहे तेवढी त्याच्या खालीपर्यंत फांदी कापून टाकायची, जेणेकरून त्यातून पुढं वाढू नये. आणि त्याच्यावर साफ पावडर लावून टाकायची. साफ पावडर असणे महत्त्वाचं आहे. डायबॅकचा दुसरा प्रकार नैसर्गिक असतो. हा कोणताही ऋतूत बदल झाल्यामुळे किंवा हवामानात बदल झाला की रोपांना ॲडजस्ट करावे लागते. त्यामुळे रोपावर ट्रेस येतो आणि रोप कमजोर होतात. त्यामुळे रोप स्वतःहून फांद्या कमी करायला लागतात. त्यामुळे त्याला कमी ताकद लावावी लागते. त्यामुळे 2 प्रकार, जर खालच्या बाजूने फांदी काळी पडत असेल तर त्या डायबॅगमुळे त्या झाडाला, त्या गुलाबाच्या रोपाला कुठलंही जगातलं औषध वाचवू शकत नाही. कोणतंही औषध फवारलं तरी उपयोग नाही. डायबॅक जर वरून चालू असेल तर त्याला काहीतरी करता येईल. म्हणजे मग मी सांगितल्याप्रमाणे वरची डायबॅक झालेला भाग आपण काढून टाकू शकतो. खालचं झाड व्यवस्थित राहतं. पण खालून जर डायबॅक झाला असेल तर खालूनच मुळाच खराब झालेले असतात. त्यामुळे काहीच उपयोग नाही. मग ते खालून वर जळत जातं. मग वरच्या हिरव्या फांद्या जर जाडजूड असतील तर त्या फांद्या तोडून आपण थोडी तिरप्या खालच्या बाजूने कापून आपण ते रोप
तयार करू शकतो. त्यालाही टाईम लागतो, पण रोप तयार करू शकतो आणि आपलं ते झाड त्या रंगाचं ते झाड आपल्याला वाचू शकतं. पहा ह्याला पण असं झालं होतं, पूर्ण जळालेलं होतं. एका बाजूनेच थोडासा कोंब आलेला होता आणि ते आता थोडंसं फुटलेलं आहे. त्यामुळे जरा झाड वाचले हे दुसरं. त्यामुळे जरा मला आता बरं वाटायला लागले. बघू आता ते पूर्ण फुटल्याशिवाय अजून कळणार नाही काय होते काही नाही. जर डायबॅकवरून झाला असेल तर आपण जंतुनाशकाच्या फवारण्या करू शकतो. जंतुनाशक, बुरशीनाशक आपण पावडर टाकू शकतो. साफ ही पावडर खूप महत्त्वाची आहे. ज्यांना बागकाम करायचं आहे त्यांच्याकडे साफ पावडर हे असायलाच पाहिजे. मी व्हिडिओच्या शेवटी च्या भागात मी साफ पावडरचे जे पॅक आहे ते दाखवलेलं आहे. आता मी तुम्हाला एक लिक्विड फवारण्यासाठी सांगते. 1 चमचा मी हळद घेतली आणि 1 टोपण मी गोमूत्र घेतलेलं आहे आणि ते मी आता त्याचं पाणी मिक्स करून मी 1 वाटी पाणी मिक्स केलेलं आहे. हे पहा साप पावडर आहे. ही बागकाम करणाऱ्याकडे असावी. आता मी इथं थोडं तात्पुरतं तुम्हाला दाखवते की ती साप पावडर मी ज्या फांद्या तोडल्या होत्या त्याच्यावर मी ह्या टाकून द्यायला लागले. कारण ही जंतुनाशक, बुरशीनाशक आहे की जेणेकरून आता ती जखम झाली आहे. तिथल्या मी फांद्या तोडल्यात. मग ती तिथून बुरशी लागू नये किंवा तिथून डायबॅक अजून सुरू होऊ नये. जंतुनाशक आहे ही साप पावडर. मी तिथं तोडलेल्या फांद्याला लावून घेते आणि खाली पण टाकून देईल मातीत की जेणेकरून खालून पण बुरशी माझ्याकडून एकदा गेट उघडं राहिलं आणि शेळीने त्या शेजारचं झाड आहे का त्या गुलाबाचं झाडाच्या फांद्या तोडल्या. त्याची वाढच व्यवस्थित होईना. आत्ता कुठं थोडीशी आता त्याला फांद्या फुटायला लागल्या. आता मी थोडं उन्हात ठेवणारच आहे कारण पूर्ण सावलीच पडते त्याच्यावर आणि त्याला एक कळी आलेली आहे. म्हणजे बघा पहिल्यांदा ज्यावेळेस लावलं होतं ते फुलं आले होते त्याच्यावर एक पण फुल आलं नव्हतं कारण शेळीने खाल्ल्यामुळे त्याची वाढच झाली नाही. त्यामुळे शेळ्यांपासून ते त्याचं कुठल्याही झाडाचं रक्षण करायचं. हे शेजारच्या झाडाला पण तसंच झालं पण आले छान आता त्याच्यावर. हे अशा प्रकारे फवारून घ्यायचं सगळं हे जंतुनाशक. माझ्याकडे दुसरे माझा तर फवारा सापडला नाही. मी ह्याच्याने दाखवते तुम्हाला की तोच फवाऱ्याचा स्प्रे तो वापरून छान स्प्रे होतो. मी तात्पुरतं मी तुम्हाला हे असं दाखवलेलं आहे की असं स्प्रे करा म्हणून की त्याच्यामुळे जरा कीड ते लागणार नाही. माझ्या व्हिडिओतून तुम्हाला जर खरंच माहिती जर तुम्हाला उपयोगी पडली असेल किंवा माहिती मिळाली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओ पहा आणि बागकाम करा. धन्यवाद.